महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो। राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दीपू भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दीपू भाई आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पदावरची निवडणुकीमध्ये आज दोडामार्ग तालुक्याच्या महायुतीमार्फत सेना भाजप महायुतीमार्फत या ठिकाणी सर्वच्या सर्व 6 जागांवर निर्विवाद असं वर्चस्व महायुतीने स्थापन केलेलं होतं। आज सभापती उपसभापती निवडणुकीमध्ये आमच्या सहकारी पार्वती महादेव गवस ह्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आलेले आहे। त्याचप्रमाणे माझी स्वतःची या ठिकाणी उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे माझ्याबरोबर असलेले माझे सर्व पंचायत समितीचे सहकारी, माझे शिवसेना भाजप युतीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व मतदार ग्रामस्थ दोडामार्ग तालुक्यातले यांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या परिश्रमाचं फळ म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व सदस्य या पंचायत समितीमध्ये येऊ शकलो। या दोडामार्ग तालुक्यातल्या 3ही जिल्हा परिषदामध्ये सर्वाधिक मतं घेऊन आमचे उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा निवडून आलेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोडामार्ग तालुक्याच्या विकासाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया महायुतीमार्फत आम्ही या ठिकाणी यापुढे अत्यंत वेगाने चालवू। त्याचप्रमाणे या पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या समस्यासाठी जे लोक येतील त्या लोकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीची सत्ता या ठिकाणी 16 तारीखला बसणार आहे। जिल्हा परिषदेमार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी या दोडामार्ग तालुक्यामध्ये आणून वेगवेगळ्या गावातील विकास कामाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही या ठिकाणी सदैव तत्पर राहू आणि लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या प्रत्यक्ष गावापर्यंत जाऊन त्यांच्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आमच्यापर्यंत या ठिकाणी प्रयत्न करू। या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे असतील, खासदार माननीय नारायण राणे असतील, ह्या भागाचे आमदार दीपकभाई केसरकर असतील, निलेश राणे आमदार साहेब असतील, यांच्या मार्फत या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कार्य करत असताना सर्वच आम्ही सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सदस्य एकमेकांचे हातात हात घालून एकत्ररित्या या पंचायत समितीचा कारभार चांगला असा पारदर्शक कारभार या ठिकाणी आम्ही 5 वर्षामध्ये करू।